सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व प्रेमळ भक्तांना मनापासून नमस्कार. बंधू आणि भगिनींनो, आपल्या आयुष्याचा प्रवास हा कधीच एका सरळ रेषेत चालत नाही. आयुष्याच्या प्रवासात कधी आनंदाची प्रसन्न किरणे पसरतात, तर कधी दुःखाचे आणि अडचणींचे काळे ढग चारी बाजूंनी वेढून टाकतात. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात अपयश येते, संकटे एकामागून एक दडकू लागतात किंवा मनावर आघात होतात, तेव्हा आपल्या तोंडातून सहज एक वाक्य बाहेर पडते, देव बहुधा माझी परीक्षा पाहत आहे. पण मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का, खरोखरच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तुमची परीक्षा घेत आहेत की फक्त तुमच्या कर्माचे फळ आहे? स्वामींच्या कसोटीचा काळ नेमका कसा असतो आणि ही परीक्षा सुरू असताना आपल्या दैनंदिन जीवनात असे कोणते गूढ संकेत मिळतात ज्यावरून आपल्याला स्पष्ट कळू शकते की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत? आजच्या या विशेष आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये आपण अशाच 3 अत्यंत महत्त्वाच्या आणि स्पष्ट संकेतांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. हे 3 संकेत जर तुमच्याही आयुष्यात सध्या दिसत असतील तर समजून जा की स्वामी महाराज तुमच्या अगदी पाठीशी उभे आहेत आणि तुमची कठीण कसोटी घेत आहेत. हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आयुष्यातील कठीण प्रसंगात स्वतःला सावरण्यासाठी आणि स्वामींवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत मनापासून नक्की ऐका. संकेतांकडे जाण्यापूर्वी आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधूया. स्वामी महाराज आपल्याच भक्तांची परीक्षा का घेतात? ज्याप्रमाणे एका सोनाराला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर तो सोन्याला धगधगत्या आगीत तापवतो. आगीत तापल्याशिवाय सोन्याला जरा झळाळा येत नाही आणि त्याचा मौल्यवान दागिना बनू शकत नाही. किंवा ज्याप्रमाणे हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय त्याच्यातील खरी चमक जगासमोर येत नाही, अगदी त्याचप्रमाणे स्वामी महाराज आपल्या प्रिय भक्तांना संकटाच्या आगीतून घालवून परिपक्व बनवतात. स्वामी कधीही त्या व्यक्तीची परीक्षा घेत नाहीत ज्याच्या मनात श्रद्धा नाही किंवा जो भक्तीच्या मार्गावर चालतच नाही. स्वामी परीक्षा फक्त त्याचीच घेतात ज्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो आणि ज्याला त्यांना आयुष्यात खूप मोठे यश किंवा अध्यात्माची उच्च पायरी द्यायची असते. तुम्ही संकटात कसे वागता? तुमचे मन ढळते का? तुम्ही स्वामींचा हात सोडून देता की अधिक घट्ट पकडून ठेवता? हेच पाहण्यासाठी स्वामींची परीक्षा सुरू होते. चला तर मग जाणून घेऊया ते 3 महान संकेत नक्की कोणते आहेत. हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर स्वामींचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी नेहमी आहेत. पहिला संकेत पाहूया. जेव्हा तुमच्या आयुष्यातील कठीण काळ पराकाष्ठेला पोचतो आणि चारी बाजूंचे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. भक्तांनो, स्वामींच्या परीक्षेचा हा पहिला आणि अतिशय तीव्र संकेत आहे. जेव्हा स्वामी महाराज एखाद्या भक्ताची कसोटी घेण्यास सुरुवात करतात तेव्हा त्या भक्ताच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक आघाडींवर संकटे उभे राहतात. उदाहरणच सांगायचं म्हणलं तर पहिलं उदाहरण म्हणजे अचानक नोकरी किंवा व्यवसायात मोठा तोटा होणे. दुसरं उदाहरण म्हणायचं तर घरात कोणाचे तरी आरोग्य खूप बिघडणे. तिसरं उदाहरण म्हणजे जवळची माणसे ज्यांच्यावर तुमचा प्राण पणाला होता तीच माणसे अचानक साथ सोडून जाणे. चौथं उदाहरण म्हणजे तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय चुकत जाणे आणि अथक प्रयत्नानंतरही हाती फक्त अपयश येणे. अशा वेळी माणसाला वाटू लागते की आता आयुष्यात काहीही उरलेले नाही. आपण रस्त्याच्या अशा वळणावर येऊन थांबलो आहोत जिथून पुढे जाण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. आपण लोकांकडे मदतीची याचना करतो, पण प्रत्येक ठिकाणाहून निराशाच पदरी पडते. पण थांब, इथेच खरी मेख आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत जेव्हा एखादा सामान्य माणूस पूर्णपणे खचून जातो तेव्हा स्वामींचा खरा भक्त मात्र आतून एक वेगळीच ताकद अनुभवत असतो. जर अशा परिस्थितीतही तुम्ही निराश न होता माझे स्वामी सर्व काही ठीक करतील हा ध्यास धरून पुढे चालत राहिलात तर समजून जा की स्वामींच्या परीक्षेचा पहिला टप्पा तुम्ही पार करत आहात. लक्षात ठेवा, रात्रीचा काळ जितका जास्त गडद आणि काळोखा असतो तितकीच पहाट अगदी जवळ आलेली असते. स्वामी जेव्हा सर्व मानवी मदतीचे मार्ग बंद करतात तेव्हा ते स्वतःचा दिव्य मार्ग उघडण्यासाठीच हे करत असतात. तर भक्तांनो, तुमची सुद्धा अशी स्वामींनी कधी परीक्षा घेतली असेल तर कमेंटमध्ये आत्ताच सांगा, स्वामी परीक्षेमधून मला नक्की बाहेर काढतात. दुसरा संकेत जाणून घेऊया. स्वामींवरील आणि स्वतःवरील विश्वासाची कठीण कसोटी लागणे.
माणसाचे मन हे अत्यंत चंचल आहे. जेव्हा घरात सुख, समृद्धी आणि आनंद असतो तेव्हा स्वामींचे नामस्मरण करणे, आरती करणे किंवा मठात जाणे खूप सोपे असते. पण जेव्हा आयुष्यात वादळ येते तेव्हा हेच मन डगमगू लागते. स्वामींच्या परीक्षेचा हा दुसरा संकेत अत्यंत गूढ आहे. या काळात भक्ताच्या मनात संशयाचे भूत शिरकाव करू लागते. मनात विचार येतो, मी रोज स्वामींची सेवा करतो तरीही माझ्यावरचं हे संकट का? दुसरा विचार म्हणजे स्वामी खरंच माझं ऐकत आहेत का? आणि तिसरा विचार म्हणजे देव खरोखर अस्तित्वात आहे का? बघा, आपल्याला देवाच्या अस्तित्वावरही प्रश्न यावा लागतात. कारण का देव हा परीक्षाच आपली तशी घेत असतो. आपल्याला काही कळत नाही, आपल्याला काही सुचत नाही. मुद्दामून देव आपल्याला इतका त्रास देतो की तो आपल्यावरचं त्याच्यावर असलेलं प्रेमच सांभाळत असतो. तो बघत असतो की भक्ताचं माझ्यावर नक्की प्रेम किती आहे. मी थोडा जरी त्रास दिला तर हा मला शिव्या तर घालत नाही आहे ना, का माझीच अजून पूजा अर्थ जास्त चालू ठेवतो. कारण का देवाला आपले खरे भक्तच जाणून घ्यायचे असतात. नक्की माझे खरे भक्त कोण आहेत? कारण का देव असंच कोणालाही देत नाही हो. असंच कोणाला कधीसुद्धा देव देत नाही. देव देतो ते फक्त त्याच्या खऱ्या भक्ताला. जो दिवस रात्र कठीण असो, चांगली रात्र असो, परिस्थिती कठीण असू दे, कितीही त्रास असू दे, दिवस असू देत, रात्र असू देत, खूप थंडी असू दे, खूप ऊन असू दे, खूप वारा असू दे, जी श्री स्वामी समर्थांची उपासना करतं त्याला देव का नाही देणार? का नाही देणार श्री स्वामी समर्थ, तुम्ही मला सांगा. अनेकदा तर परिस्थिती इतकी बिकट होते की काही लोक नामस्मरण सोडतात, पोथी वाचणे बंद करतात आणि नास्तिकेकडे झुकू लागतात. भक्तांनो, हीच ती स्वामींची मुख्य परीक्षा असते. स्वामी पाहतात की हा भक्त माझ्यावर फक्त सुखातच प्रेम करतो की दुःखातही माझी साथ सोडत नाही. जो भक्त या कठीण प्रसंगात स्वतःचे मानसिक संतुलन राखतो, मनाची शंका आल्या तरी श्री स्वामी समर्थ हा जप थांबवत नाही आणि परिस्थिती कशीही असली तरी स्वामींच्या चरणी डोके टेकवणे सोडत नाही. तो भक्त या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होतो. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा मूल चालायला शिकते तेव्हा आई त्याचा हात थोड्या वेळासाठी सोडते. मूल पडते, चाचपडते, पण आई पाठीमागेच उभी असते जेणेकरून मुलाने स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकावे. स्वामी महाराज सुद्धा आपल्या भक्ताला आत्मबळ देण्यासाठी आणि त्याला मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी हा कसोटीचा काळ निर्माण करतात. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थांनी अशी कसोटी जर तुमची घेतली असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थांनी मला अशी कसोटी घेऊन मला खूप आत्मबळ दिलं आहे. कारण तुम्ही जे कमेंटमध्ये लिहिता ते थेट श्री स्वामी समर्थांपर्यंत पोचतं. तुमच्या मागण्या, अपेक्षा, तुमचे त्रास जे काय आहे ते कमेंटमध्ये लिहा. कारण जे तुम्ही लिहाल ते श्री स्वामी समर्थांपर्यंत नक्की पोचणार. तिसरा संकेत आपण जाणून घेऊया. अचानक तुमच्या दारात एखाद्या भुकेल्या, गरजू व्यक्तीचे किंवा प्राण्याचे आगमन होणे. हा संकेत अतिशय सूक्ष्म आणि स्वामींच्या भक्तीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा स्वामी महाराज भक्ताच्या अंतःकरणाची दया आणि करुणा तपासतात तेव्हा ते वेगवेगळ्या रूपात तुमच्या परीक्षेसाठी येतात. अनेकदा आपण स्वतःच खूप मोठ्या अडचणीत असतो. घरात अन्नाचा कण नसतो किंवा डोक्याला प्रचंड ताप असतो आणि अशाच वेळी अचानक कोणीतरी अत्यंत भुकेला भिक्षुक किंवा वृद्ध व्यक्ती तुमच्या दारात अन्नाची याचना करत येते. एखादी गाय, कुत्रा किंवा मांजर तुमच्या दारात येऊन आशेने तुमच्याकडे पाहू लागते. किंवा एखादा गरजू माणूस तुमच्याकडे लहानशी मदतीची अपेक्षा घेऊन येतो. अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असते हे स्वामी पाहत असतात. जर तुम्ही रागाच्या भरात त्या भिक्षुकाला हाकलून दिले, प्राण्याला मारून पळवून लावले किंवा माझेच हाल चालू आहेत, मी तुला काय देऊ असे म्हणून दार बंद केले तर समजा तुम्ही स्वामींच्या या परीक्षेत अपयशी ठरलात. परंतु जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ताटातील अर्धी भाकर किंवा पाण्याचा घोट जरी त्या भुकेल्या जीवाला अत्यंत प्रेमाने दिलात तर स्वामी महाराज अत्यंत प्रसन्न होतात. कारण स्वामींनी स्वतः अक्कलकोट अवतारात अनेकदा सांगितले आहे, ज्या जीवात दया आहे तिथेच माझा वास आहे. अनेक कथांमध्ये आपण ऐकले आहे की स्वामी स्वतः भिक्षुकाचे रूप घेऊन भक्तांच्या दारी गेले आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुमच्या दारात कोणी गरजू येईल
तेव्हा त्याला स्वामींचेच रूप मानून यथाशक्ती मदत करा. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा हा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग आहे. तर भक्तांनो, आता प्रश्न पडतो की जर सध्या आपल्या आयुष्यात हा परीक्षेचा काळ चालू असेल तर आपण नक्की काय केले पाहिजे. बघा भक्तांनो, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी स्वामी भक्तांना कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे. पहिल्या गोष्टींचं पालन केले पाहिजे तो म्हणजे संयम आणि मौन. जेव्हा संकट मोठं असतं तेव्हा जास्त तक्रार न करता शांत राहा. स्वामींवर विश्वास ठेवून आपले काम करत राहा. दुसऱ्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे ते म्हणजे तारक मंत्राचा रोज जप करा. स्वामींचा तारक मंत्र हा संकटाच्या काळात भक्तासाठी सर्वात मोठे चिलखत ठरतो. रोज सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा तारक मंत्राचे पठण करा. यामुळे मनातील भीती आणि नैराश्य पूर्णपणे निघून जाते. तिसरी गोष्ट म्हणजे पाळण्याची, ती म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचे स्मरण. हे केवळ शब्द नाहीत तर स्वामींचे अभयवचन आहे. जेव्हा जेव्हा तुमचं मन खचून जाईल तेव्हा डोळे मिटून स्वामींच्या छबीसमोर उभे राहा आणि मनात म्हणा, स्वामी तुम्ही सोबत आहात, मग मी कोणाला का भिवू. आणि चौथी गोष्ट पाळायची म्हणजे सत्कर्म करत राहायचं आहे आपल्याला. भक्तांनो, सत्कर्म कधीच सोडायचं नाही आहे, कारण का हे सत्कर्म जे आहे तेच तुम्हाला प्रत्येक अडचणीतून तुम्हाला जे पुण्य मिळणार आहे, हे सत्कर्म करून हेच तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणार आहे. भक्तांनो, परीक्षेच्या काळात वाईट मार्गाचा अवलंब कधीही करू नका. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत राहा. स्वामी तुमचे कष्ट कधीच फुकट जाऊ देणार नाहीत. मंडळी, लक्षात ठेवा, स्वामी ज्याची परीक्षा घेतात त्याला कधीही उद्ध्वस्त देऊ करू शकत नाहीत. परीक्षेचा काळ संपल्यानंतर स्वामी भक्ताला असे सुख आणि ऐश्वर्य देतात ज्याची कधी त्याने कल्पनाही केलेली नसते. बरोबरच आहे की हो, स्वामी परीक्षा घेणारच ना, कारण का ज्याला द्यायचंय, धन द्यायचंय, संपत्ती द्यायचंय, मानसिक सुख द्यायचंय, शारीरिक सुख द्यायचंय, सगळ्या गोष्टीचं सुख द्यायचंय, तुमचे आजारसुद्धा स्वामींना बरे करायचे. ते सगळं सुख देण्याच्या अगोदर तुम्ही त्या गोष्टीच्या लायक आहात का नाही हे बघितलं पाहिजे का नाही. हां, आपण सध्या असं करतो, आज एखाद्यानं आपल्याला मदत केली, परत आपण त्याला कुठल्या जर गोष्टीची मदत मागितली आणि जर समजा त्यानं दिली नाही तर आपण लगेच त्याला नावं ठेवतो का नाही, तुम्ही मला सांगा. आपल्याला आठवत नाही की त्यांना आपल्याला अगोदर मदत केलेली आहे किंवा त्याला काहीतरी प्रॉब्लेम येईल किंवा काय आला असेल, त्याला काहीतरी मदत करता आली नसेल किंवा काय, पण आपण ते कधीसुद्धा मनात ठेवून घेत नाही. आपण कायम त्याला नाव ठेवतो, हा तसाच आहे, याने मला तसंच केलं, माझी मदतच केली नाही, आणि त्याच्याकडे करता येत होतं बरं का त्याला, पण त्यानं केलं नाही, आपण असंच म्हणतो. मग आपण देवाला एवढी उपासना करतो, देवानं आपली परीक्षा घ्यायची नाही का हो भक्तांनो, तुम्ही मला सांगा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यात सध्या स्वामींच्या परीक्षेचा काळ चालू आहे का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या इतर स्वामी भक्त मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री